नमस्कार सर्व ताईंना, कशा आहात सर्वजण. तर बघा, हा व्हिडिओ आहे आमचा, म्हणजे सकाळचा, म्हणजे एकदम सकाळचं पण नाही, 10 वाजलेले आहेत. तर देवपूजा वगैरे सर्व करून घेतलेले आहे आणि आता आमचं चाललेलं आहे जेवण बनवायचं. तर उन्हाळ्यात तर रोज रोज आपण भाज्या खाऊन खूप कंटाळा आलेला असतो. म्हटलं चला आज आपण, आमच्याकडे तर याला चकोल्याच म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात ते आम्हाला माहिती नाही. तर म्हणजे मस्त असं खोबरं, लसूण, जिरं, कढीपत्ता, कोथिंबीर काय माझ्याकडे नव्हतीच, त्यामुळे मी काही कोथिंबीर घातलेली नाही. हे साध्या सोप्या पद्धतीनं चकुल्या आमच्याकडे चकुल्याच म्हणतात, चकोल्या बनवायला लागलेले आहे. कोण वरण म्हणतात, ते वरणामध्ये बनवलेलं असतं. तर त्यामध्ये घालण्यासाठी असं खोबरं, वल्ला नारळ होता तो फोडून घेतलेला आहे आणि असं त्याची पेस्ट बनवलेली आहे. कढीपत्ता तर आमचा घरात दारातच झाड आहे. तर मस्त अशा चकोल्या बनवल्यात छानपैकी. फक्त कोथिंबीर नाही ना, खरं म्हणजे कोथिंबीरशिवाय आपल्या भाजीला चवच असल्यासारखी लागत नाही. पण नव्हतीच. आता उद्याच्याला आमच्याकडे शनिवारी इथं भाजी मार्केटला म्हणजे बाजार भरतो. तर आता भाजी उद्या, कोथिंबीर उद्या आणायचे. तर इथं मी कढीपत्ता, जिरं, हळद, लाल तिखट हे सगळ्यात टाकलेलं आहे छानपैकी. आता ती खोबऱ्याची पेस्ट बनवली आहे, ती पण मस्त अशी भाजून घ्यायची. आणि खरंच मैत्रिणींनो, असं नक्कीच अशा चकुल्या करून बघा, छान लागतात आणि तोंडाला चव पण येते. आपण अर्धी चपाती खायची तिथे एक चपाती खाईल आणि छान वाटते असं खायला, म्हणजे वेगळ्या पद्धतीने. रोज भाज्या वगैरे वांगं, बटाटा, गवारी, भेंडी खाऊन खूप कंटाळलेला असतो. तर आता इथं घरात बनवलेली चटणी मी टाकलेली आहे, तिला मस्त त्यामध्ये हलवून जरा चांगलं घेऊन द्यायचं. आणि आपलं मिक्सरमध्ये पण कसं होतं, मिक्सरला खोबरं वगैरे बारीक केलेलं लागतं ना, ते पण स्वच्छ धुवून त्यात टाकायचं, म्हणजे जेणेकरून ते मात्र होणार नाही. तर नमक पण असं टाकून घेतले आणि चकुल्यामध्ये जरा भरपूर असं म्हणजे पाणी टाकायचं. म्हणजे चकुल्या काय होते, टाकले की ते घट टाळून येतं, त्यामुळे जरा जास्तच पाणी टाकायचं त्याच्यामध्ये. या माझ्या चकुल्या काय झाल्या, जरा थोड्याशा घट्टच झाल्या, कारण पातेलं छोटं होतं, त्यामुळे त्यात जास्त पाणी मी काही टाकू शकलेलं नाही. तर असू दे, चला काय फरक पडत नाही, आपणाला टेस्ट लागली ना बाद झालं. तर मिस्टरांनी शेवगे शेंगा आणले होतं कर म्हणून, तर म्हणलं राहू दे, आता आपण नंतर संध्याकाळी बनवू. तर मग शेवगे शेंगा काही बनवले नाहीत, चकुल्याच बनवून घेतलेल्या आहेत. आणि चकुल्या बनवायच्या आणि राहिलेल्या पिठाच्या आपण थोड्या चपात्या पण बनवून घ्यायच्या आहेत. तर इथं आता आपलं लाटून काय करायचं माहिती आहे का, आपलं जे गव्हाचं पीठ असतं ना, काय काय ताईंना याबद्दल सगळी माहिती असते, पण काय काय म्हणजे नवीन ताई असतात त्यांना काय माहिती नसते. तर हे गव्हाचं पीठ आहे ना, पूर्ण आपण चपातीला मळतो असं मळायचं, मीठ वगैरे टाकून. आणि नंतर मग सुरीने किंवा हे नाही, उलतान वगैरे जर आपल्याजवळ असलं तर त्याने आपण कापणे कशा कापतो ना, अशा प्रकारे त्याला कापून कट करून घ्यायचं आहे. आणि मग ते आदान आपण आमटी जी बनवलेली असते ना, त्या आमटीमध्ये टाकायचं आणि चांगलं मस्त असं शिजून पण द्यायचं आहे बरं का, कारण त्याला शिजावं पण लागतं. आणि जोपर्यंत शिजत नाही ना, तोपर्यंत गॅस आपला कमीच ठेवायचा, थोडं थोडं गॅसवर शिजवून घ्यायचं आहे. तर मी इथं चांगल्या 5-7 चपात्या अशा लाटून कट करून त्यामध्ये टाकलेले आहेत. तर आता उन्हाळा तर सगळीकडे चालूच झालेला आहे. उन्हाळ्यामुळं माणसाला काय होतं, जास्त पाणीच पित असतं माणूस. गार जेवढं पाणी पिईल तेवढं छान वाटतंय, जेवण तर जातच नाही. पण असं वेगळ्या पद्धतीने जर आपण काय केलं ना, तर मग तेवढंच आपल्या तोंडाला पण चव येते आणि आपणाला जेवण पण जातं. तर बघू शकता, असं कट करून घ्यायचं आहे आपणाला. आणि आता मी काय केलं आहे, वल्ला आणण्यापेक्षा काय करायचं, आपलं हरभरं, वाटाणं, मटकी असे पदार्थ आणून ठेवले ना, आपलं संध्याकाळी पाण्यात टाकलं की सकाळी आपणाला त्याची भाजी बनवता येते. आणि वल्लं खायचं म्हणले ना, वांगं, बटाटा, हे खाऊन खाऊन खूप कंटाळलेलंच असते. तर अशी चांगली मस्त उकळी पण येऊन द्यायची त्याला, नाहीतर मग ते चांगलं चवीला छान लागत नाही. आणि आमचा व्हिडिओ हा छोटासाच आहे, कसा वाटतो नक्कीच कमेंट करून सांगत जावा. आणि व्हिडिओला एक लाईक पण नक्कीच करत जावा बरं का.
कसं वाटते तर आपल्या चकुल्याची रेसिपी नक्की सांगा. म्हणजे बघायला कशी वाटते नक्की सांगा कमेंट करून. खायला तर खूप छानच लागते, कारण खाऊ तर शकत नाही, पण आपण बघून तर आम्हाला वाटतंय ना की भाजी छान झालेली आहे. बघूनच आपल्या तोंडाला पाणी सुटत असते. तर खूप दिवस झाला आता बनवल्याच नव्हत्या, म्हटलं चला आता बनवा आपण. तर असं तुम्ही पण नक्की करून बघा छानपैकी, आणि खाऊन बघा, नंतर मला कमेंट करून सांगा. तर अशा प्रकारे आपल्या चकुल्या झाल्यात, बघू शकता छानपैकी. तर म्हटलं अमृताला तू आता मस्तपैकी खाऊन बघ कशा झाल्या, टेस्ट वगैरे छान झाले का, नमक वगैरे आहे का. तर ती म्हणली छान झालेत चकुल्या. तर आता आपल्या चकुल्या छानपैकी शिजलेत. आता चपात्या वगैरे बनवून घेते, नंतर आपणाला जेवण वगैरे करायचं आहे. कारण आज नाश्ता वगैरे काही बनवलं नव्हता, डायरेक्ट मी चहा घेतला आणि जेवण बनवायला चालू केलेलं आहे. तर आता थोड्या यानंतर आपल्याला जरा शेवाळ्या बनवायच्या आहेत, पण हे काय मी व्हिडिओमध्ये नाही टाकणार, नंतर कधीतरी टाकेन. तर आता मी शेवाळ्या पण छानपैकी अशा बनवून आणल्यात बरं का, 5-7 किलोच्या. तर मस्त झालेत. तर आता उन्हाळ्याचं बऱ्यापैकी सगळं बनवलेलं आहे, पापड, कुरडे, पुन्हा शेवाळ्या. तर सगळ्या ताईंनी बनवलं का नाही नक्की सांगा कमेंट करून. कारण उन्हाळा आला म्हणलं की बायकांचं सगळं चालूच असते, काय तर बनवायचं, आपलं बनवून ठेवायचं. तर चला आता व्हिडिओ छोटासा कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून. तुमच्या कमेंटमुळं आम्हाला पण म्हणजे बरं वाटतं, प्रोत्साहन मिळतं आणि व्हिडिओ बनवायला छान वाटतं. तर चला बाय बाय.